पालकाची भाजी तयार करण्यासाठी मी इथे पालक धुवून त्याचे पाणी निथळून घेतलेले आहे। एक जुडी पालक आहे। आता आपण एक प्लेट घेऊन ही पालक चिरून घेऊया। आपली पालक चिरून झाली की मी ही पालक हंडीमध्ये काढून घेणार आहे। आता त्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या, तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता। मी इथे 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि अर्धाच टोमॅटो घेतले आहे, फक्त भाजीला एक आंबूसपणा येण्यासाठी। पालकामध्ये हिरव्या मिरच्या टाकून बारीक चिरलेले टोमॅटो टाकून घेऊ, थोडे शेंगदाणे आणि 1 चमचा चण्याची डाळ, हे सर्व टाकून मी 1 ग्लास पाणी ओतून घेणार आहे आणि चमच्याच्या मदतीने हलवून गॅसवर हा पालक शिजण्यासाठी ठेवणार आहे। गॅसची फ्लेम मध्यम ठेवून हा पालक मी शिजायला ठेवणार आहे। मध्ये आधी हलवत राहायचे जेणेकरून आपली डाळ आणि शेंगदाणे शिजले जातील। आता मी झाकण ठेवून हा पालक शिजवून घेणार आहे। एक 10 मिनिटांसाठी झाकण ठेवणार आहे। आपल्या पाण्याला उकळी आल्यानंतर आपण गॅस कमी करूया। मध्ये आधी 5 मिनिटांनी झाकण काढून आपण हलवून घेणार आहोत। खालीवर भाजी केली म्हणजे डाळ, शेंगदाणे आणि पालकही छान शिजला जाईल। तुम्ही बघू शकता आपल्या पालकाला भरपूर असे पाणी सुटलेले आहे। अजून आपला पालक व्यवस्थित शिजलेला नाही आहे आणि डाळ देखील शिजली गेली नाही आहे, त्याच्यामुळे पुन्हा एकदा मी झाकण ठेवणार आहे। एक 10 मिनिटांनी खोलल्यानंतर तुम्ही पाहू शकता पालकाचा कलर चेंज झालेला आहे। आपला पालक शिजला गेलेला आहे। आपण आता डाळ चेक करूया आपली शिजली गेली आहे का। आपली डाळ देखील शिजली गेलेली आहे। आता आपण गॅसची फ्लेम बंद करून गरम गरमच आपण पालक हा रवीने हटवून घेणार आहोत। थंड झाल्यानंतर पालक रवीने व्यवस्थित बारीक होत नाही, त्याच्यामुळे गरम गरमच रवीने हटवून घ्यायचा पालक। तुम्ही पाहू शकता छान असा आपला पालक बारीक झालेला आहे। आता आपण गॅसवर कढई ठेवून त्याच्यामध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहे। त्याच्यामध्ये फोडणीसाठी मी मोहरी टाकणार आहे। आपली मोहरी तडतडली की आपण लसूणी पालक करत आहोत, त्याच्यामुळे मी बारीक चिरून लसूण घेतलेला आहे, तो आपण फोडणीत घालणार आहोत। छान असा ब्राऊन कलर येईपर्यंत आपण हा लसूण तेलामध्ये फ्राय करणार आहोत। आता त्याच्यामध्ये पाव चमचा हळद, पाव चमचा हिंग टाकून एक 5 मिनिटं आपण लसूण छान परतून घेणार आहोत। आपला लसूण परतून झाला की आपण पालकाची शिजवलेली भाजी टाकून 1 मिनिट हलवून घेऊया। त्यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकून घेऊया। जर तुम्हाला पालकाला पाणी कमी वाटत असेल, भाजी अजून रस्सेदार करायची असेल, तर तुम्ही थोडं पाणी गरम करून त्यात टाकू शकतो। एक 10 मिनिटं मी पालक छान उकळी आणून घेणार आहे। आपली छान अशी भाजीला उकळी आली की आपली पालकाची भाजी तयार झाली। तुम्ही पाहू शकता आपल्या भाजीला उकळी आलेली आहे, तरी पण मी एक 10 मिनिटं सर्व मसाले त्यात छान मिसळेपर्यंत मी गॅसवर बारीक गॅसवर तशीच भाजी ठेवणार आहे आणि 10 मिनिटांनी मी गॅसची फ्लेम बंद करणार आहे। अशा पद्धतीने आपला लसूणी पालक तयार।